आदरणीय देवेंद्रजी जगताप साहेबांचा राजा भाऊंचा बासरे बाबा थंडी वाजती आधी तर गार पाट्या का टाकायचं प्रत्येक पंचवार्षिकला होणारे इलेक्शन त्याच पद्धतीचं मला वाटतं नगरपालिकेचे इलेक्शन लागले मधली 5 वर्ष सोडली तर मला वाटतं मी 36 वर्ष झाले सभाही घेतोय तुम्ही चौकातही घेतोय माझा परिचय माझा स्वभाव किंवा माझी काम करण्याची पद्धत तुम्हा सगळ्यांना श्रोत आहे आजही नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले प्रत्येक पार्टी आपलं मतांतर या ठिकाणी तुमच्या पुढे मांडतायत प्रत्येक जण तुम्हाला संधी द्या म्हणून तुम्हाला विनवणी करतो तुम्ही सगळे जाणकार आहात चाणक्य आहात कुणाला करायचंय कुणाला नाही करायचंय ते आपल्या सगळ्याला ठाऊक आहे थोडं फटाकडे बंद करा मला या ठिकाणी मला त्यापेक्षा मी जास्त वाजवतो ना मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सांगायचं शहरातलं तालुक्यातलं राजकारण तिथं काम करणारी लोक नेतृत्व त्या सगळ्याबद्दल तुम्ही परिचित आहात जगताप घराण्याला राजकीय सेवा सामाजिक सेवा करण्याचं आम्ही काम आणि हा वारसा 70 वर्षापासून आम्ही करतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही हे करतोय कैलासवासी नामदेवराव जगताप सामान्य घरात जन्मलेले होते आमचे आजोबा पंजोबा मूळगाव आमचं सासवड आहे त्या काळात दुष्काळ स्थलांतर झाली आम्ही बी इकडे आलो आमचं पूर्वी बैलगाड्या तयार करायचा व्यवसाय होता असं मी ऐकले बघितलेलं नाही आणि उत्कृष्ट पद्धतीच्या बैलगाड्या माझे आजोबा करायचे म्हणून सांगितले पण त्या काळामध्ये सुद्धा सेवाभावी वृत्ती लोकांची सेवा लोकांचं काम चोख आणि प्रामाणिकपणे करण्याचं त्यांच्यामध्ये तुम्हाला सांगतो ती एक ऊर्जा होती अनुवंशिकता होती त्यांचे चिरंजीव होते अण्णासाहेब जगताप नामदेवराव जगताप कैलासवासी नामदेवराव जगतापांनी स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला स्वातंत्र्य वीर झाली आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीचा इतिहास मला तुम्हाला सांगून वेळ घालवायचा नाही पण ह्याला आले म्हणून मी तुम्हाला बोललो आणि आज तोच वारसा तोच वासा घेऊन या ठिकाणी माझी सुवेद्य पत्नी नंदिनी जयवंतराव जगताप यांना उमेदवारी दिली
बाकीच्या सगळ्या नगरसेवकांचा होणाऱ्या भावी यांचा परिचयाचा उल्लेख मला वाटतं दोघा तिघांनी त्यांच्या प्रास्ताविकात केला. त्याची ओळख तुम्हाला झाली. त्या सभेला उपस्थित असलेले माझे राजकीय आमचे 2-3 पिढ्याचे संबंध असलेले माझे धाकटे बंधू असं जरी म्हणलं तर वावगो होणार नाही, ॲडव्होकेट कमलाकर वीर, माझे वर्ग मित्र, तेही माझ्या बंधूसारखे उस्मान शेठ तांबोळी, आमचा शिवसेनेचा ढाण्या वाघ कथाय मैजी चिवटे, श्रेणिक जे खातीर साहेब, सामाजिक कार्यामध्ये सातत्याने हिरावीने भाग घेऊन आणि कुठल्याही गोष्टीचं दुसरं उत्पन्न नसताना स्वतःच्या उत्पन्नातनं समाज कार्य आध्यात्मिक करणारे अशी त्यांची ओळख असते. संशेष खातीर कुरेशी समाजाचे आमचे उमेदवार अहमद चाचा कुरेशी, पुष्पाताई पंड, वैभव जगताप, दीपकजी ओळ, माझी कन्या तेजस्विनी गायकवाड, सुरेश इंदुरे, ॲडव्होकेट आमचे अनिल कांबळे साहेब, उपस्थित असणारे सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतदार बंधू आणि भगिनी, मला वाटतं परमेश्वरी कृपा माझ्यावर. मला 28 तारखेची परवानगी मिळाली होती चौकात भाषण. पण मला एक थोडीशी सवय, सगळ्याचे विचार ऐकायचे मग आपले मांडायचे. पण ते पुढच्याला भीती वाटली, तातडे सुद्धा आपलं राहायचं नाही म्हणून त्याने आधीच टाकली. आणि मला वाटतं त्यांना 30 तारखेची मिळाली ना. आणि योग बघा, रात्रीतून शासनाचा GR निघाला, 1 दिवस मुदत वाढवली. आमचे सहकारी सकाळी 7ला COच्या दारात गेले, परवानगी 1ची दे, आणि 1ची सभा आज शेवटची माझ्याकडे आली. ज्यांनी माझ्यावरती या ठिकाणी वक्तव्य केली, टीका केली, तो काही बोलले, मला काही ह्याची फरक पडत नाही. उलट मी त्यांचा मास्तर आहे. विद्यार्थी चुकल्यानंतर मी जे इथं बोलणार आहे ते त्यांच्यावरती टीका म्हणून नाही, मास्तर म्हणून सांगणार आहे की सुधर, सुधर बाबा सुधर. तर मला वाटतं इथं त्या इलेक्शनच्या सभेसाठी पालकमंत्री आदरणीय आमचे गोरे साहेब बी आले. आणि मला वाटतं मी असे मुद्दे थोडेसे आता वयामानाने जरा लक्षात राहत नाही, थोडस लिहून आणले. पालकमंत्र्यांनी तिथं सांगितलं की बाबा रस्ते, खड्डे, अमुक तमुक बऱ्याचशा गोष्टी होती, त्यांनी चर्चा केली. त्याच्यानंतर दुसऱ्याही समोरच्या पार्टीने चर्चा केली. आता काही लोकांची आडनावं असतात, मला वाटतं पिंटू शेठ गुगळे पहिले जुन्या काळात तुम्हाला पाहुणे म्हणायचे ना, का तर तुम्ही पाथर्डीकर, आमोद काका सज्जिदी, हे चिनोडीकर, डॉक्टर गवळेकर, मग तशा आमच्या पुढे उभे ते जळकावडेकर, असं मी त्यांचं नाव ठेवलं. तर काल जळकावडेकरांची बी इथं सभा झाली आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी वक्तव्य केलं, हरकत नाही. शेवट लोकांनी सुद्धा साधू संताला सोडलं नाही,
नाही तर एक सामान्य माणूस आहे, जमिनीवरचा माणूस आहे. आणि आज माझ्या माग जमिनीवरनच उंचीवर गेलेला, आकाशात नाही उंचीवरती गेलेला नेता एकनाथजी शिंदे हे माझ्या पाठीशी. आणि तुम्ही ऐकलं, मी वल्लभनाथ त्यांच्यासारख्या करत नाही, मी पुरावा देतो, सर्टिफिकेट देतो. आणि त्यांनी हे सांगितलं, म्हणजे आज माझी जबाबदारी त्यांनी घेतली, तुमची जबाबदारी त्यांनी घेतली, मी तर घेतली, पण त्याच्यामध्ये भर म्हणून त्यांनी घेतली. आणि मला वाटतं की तुमचं समाधान व्हायला, तुम्हाला विश्वास वाटायला एवढं पुरेस आहे, जास्त काही लागायची गरज नाही. कपरडी फिरडी घेऊ डोक्यावर शपथ घेऊ म्हणजे खरं वाटेल. बरं, अशी परिस्थिती तर कधी आली नाही, कारण तुम्हाला विश्वास आहे भाऊ एकदा बोलले म्हणजे बोलले, आणि हे करूनच दाखवायचंय. तो पालकमंत्र्यांना खड्डे, धूळ, पाणी, वीज या सगळ्या गोष्टीवरती पालकमंत्री या ठिकाणी बोलले. जळके वडेकर बी बोलले आणि कुणी बोलले, मग मी तसंच बोलतो. तुझ्या करमाळ्यातली धूळ, खड्डे, पाणी, लाईट, अरे पण हे केलं कुणी? हा, गमतीशीर गोष्टी. आता याच्यावर चांगलं उदाहरण दिलं असतं, पण बऱ्याचशा माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या. मी बोललो ना, उकळलेलं तेल तरी तुम्हाला सांगतो पडदे कमी झालं, ती बहिरी असेल बहिरी. गमतीशीर गोष्टी. पालकमंत्र्यांसारख्या एका शासनाच्या जबाबदार मंत्र्यांनी हा प्रश्न उपस्थित करावा, ह्याच्यावरती चर्चा करावी, आणि हा दोष, ह्या सगळ्या गोष्टीचं कारण कुणाचा आमचा संबंध नसताना, त्यांचा नसताना, कुणाचाच नसताना तो विशिष्ट कुणावर तरी टाकायचं, त्याला डालायचं, हा ना करतेपणा आहे. तुम्ही ठीक आहे, आम्ही स्वीकारतो. समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघले, अमृत निघलं, हलाहल निघलं, त्यातलं निघलं ते. मग सगळ्या चांगल्या गोष्टीचे सगळे देवदान वाटणीकडे झाले, विषाचं कोण होणार? मग ते महादेवाच्या वाटणीला आलं, आणि ते महादेवाने घेतलं. तसा आरोप, बदनामी, आमच्यावरती शिवाया, टीका तुम्ही करा, आम्ही ती घेतो, पोचवतो. कारण टीकेला टिकणारा, टिकाव धरणारा हाच खरा नेतृत्व करू. ते बाजारी पालेत ना शुक्रवारी येणारी, ते साले काय करतात तुम्हाला सांगतो, किडकं मिडकं सगळं मिक्स करून आणायचं, मोठमोठ्याने बोंबलायचं, हे असं, हे तसं, ही घे, आमचं घे, तमचं घे, बुडबुंड्या भविष्यवाल्यासारखं. आणि काही खोटं सांगायचं, इथं बाजार मांडायचं, आणि तुम्हाला लुटायचं, निघून जायचं, पुन्हा गाठच नाही तुमची ती. आणि मग तुम्हाला पश्चाताप होतो. पण आमचं 70 वर्षाचं होलसेल दुकान आहे, पिंटू शेट गुगल्याचं. तसं कुठलाही माल खराब निघाला तर दुसऱ्या दिवशी बदलून द्यायची गॅरंटी आमची, आम्ही जागेवर बसू दे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, उल्लेख केला, तुमची जबाबदारी नाही,
प्रशासकाच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही शासन चालवता त्यावेळेस क वर्गातल्या नगरपालिकेला निधी शासनाने द्यायचा असतो, कारण शासनाचा नोकर तो कारभार चालवता. बॉडी नसती, नगराध्यक्ष नसतो, नगरसेवक नसतो, हा कारभार नोकरांच्या हातात असतो आणि नोकरांच्या हातात गेलेला कारभार हा कसा असतो हे तुम्हाला सगळ्याला माहिती. पण त्यांनी ते उचलून माझ्यावरच टाकलं आणि टाकल्यानंतर ही दुरावस्था आमक तमक प्रशासक काळातली त्यांनी केली. त्यांनी सांगितलं, ते बोलत बोलत मला वाटतं असं म्हणले की करमाळ्याचं हे काय, जयवंतराव जगताप साहेब, करमाळ्याची तरी व्याख्या तुम्ही सांगा, तुमच्या जगतापाच्या राजकारणाची व्याख्या सांगा. ते नवीन आहे. कर्तृत्वापेक्षा वशिलेला काही लोकांना पद मिळालं की त्यांच्या लक्षात येत नाही. आमची व्याख्या अशी आहे की माझे वडील सुताराच्या नेटावून मुंबईच्या बेटावर गेले आणि ह्या तालुक्याचा विकास केला. पंचायत राज्याची स्थापना झाली. सोलापूर जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष ते होते. कित्येक गोरगरीब 4थी 7वी शिकलेल्या लोकांना शाळा मास्टरची नोकरी त्यांनी दिली. 25 वर्ष काँग्रेस कमिटीच्या जिल्हा अध्यक्ष होते. डीसीसी बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या काळामध्ये डीसीसी बँकेच्या अर्थसहाय्यातून कित्येक शेतकऱ्याचे प्रपंच उभा केले. उजवे धरणाचे ते जनक आहेत. करमाळा तालुक्यामध्ये हे दिसते ना, कॉपीज हॉस्पिटल, पोस्ट, एसटी स्टँड, हायस्कूल, कॉलेज, हे त्यांनी उभा केले. त्यांचा वारस म्हणून मी अभिमानाने सांगतो. कृषी उत्पन्न बाजार समिती आज करमाळ्याची पूर्ण बाजारपेठ माझ्या बाजार समितीवर चालती. काल एक तिथं उभारलं भाषण करत होतं भाजपचं. इकडे बाजारपेठ चालली ना, इकडे बाजारपेठ चालली. काय आमच्या व्यापाऱ्याचे हाल आहे. करोना काळात कधी फिरकला नाही, अचानकच उभावला. असू द्या, आणि बाळे बोलतो पुढे मी. अरे बाजारपेठ आमच्यावर चालती. दोन्ही कारखाने बंद पाडले, खाऊन टाकले, दोघा बहीण भावांनी वाटून घेतले. गमतीशीर गोष्टी आहे. मला हे कळत नाही की ही माणसं अशी लबाड बोलत असताना असं चुकीचं, तुमची तरी मानसिकता काय होती ऐकायची. गमतीशीर गोष्टी त्या. आणि मी मला सांगितलं, मी टीका टिप्पणी देत नाही. तुम्हाला माहिती का, आमच्या लहानपणी काळामध्ये माकडवाले, खोकडवाले, अस्वलवाले गावात यायचे. ते खेळ करायचे. मदारी समाजाची लोक सापाचा खेळ करायचे. आता तो राहिला नाही, मोबाईलचा काळ आहे, नवीन काळ. त्यानंतर हत्ती यायचे, सर्कशी यायच्या, देवस्थानाचे हत्ती यायचे. गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जात असताना हत्ती यायचा. मग हत्ती आल्यानंतर तुम्हाला सांगतो, सगळी लोक त्या हत्तीला हार घालायची, केळाची फणी तोंडात द्यायची, कुणी पैसे द्यायचं, कुणी नारळ द्यायचं. जळक्यावाड्यापासून
तिकडली तिकडली सगळीच कुत्री गोळा व्हायची. म्हणजे मी बघितलेला प्रकार, मला ते उलगडलं नाही, आत्ता उलगडलं. आणि ते कुत्र्यांनी काय करायचं, वा 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 वा. जर ह्यांचं कवच जमत नाही, खालच्या आळीचं वरच्या आळीला येऊन देत नाही, वरच्या आळीचं खालच्या आळी, हातच्या आल्यावर सगळी गोळा व्हायची. बरं काय संबंध आहे का? बरं हत्तीची आणि त्यांची उंची सारखी आहे का? हत्ती त्यांच्या वंशाचा आहे का? हत्तीचं खाणं त्यांचं खाणं एक आहे का? सांगा ना मला तुम्ही. बरं कुत्रं भुकलं म्हणून हत्ती त्याच्यावर कधी धावलाय का? तो आपला त्याच्या मस्तीत चांगला आहे. लोक हात जोडतायत, पाया पडतायत, खायला घालतात. पण मी आरडून आरडून मोकार मिली. बर कुत्र्याची हत्तीची भावकी बी नाही. बर ते किती भुकते त्याच्याकडे हत्ती बघतही नाही. पण हत्ती गावात फिरून मान सन्मान घेऊन विशीच्या बाहेर जाऊ तर ह्यांना धापा लागून तुम्हाला समजो कोलमाडून जात. आंबे वैसेच चल बुक 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 बुक. मला माहिती काय माझ्या जातीचे नाही, माझ्या लायकीचे नाहीत, माझ्या स्वभावाचे नाहीत, माझ्या विचाराचे नाहीत. मग ह्यांनी हाडाच फेडायची कुठे? ह्यांना बॉम्बलायला कुठेतरी स्टेज मिळालं पाहिजे ना. आणि नाही मिळालं तर मी करून वाटेल, त्यापेक्षा भुकलेली बाई. सगळा भंगार कारभार, सगळा भंगार. अभ्यासाचा तर गंधच नाही. आता इथे पत्रकार बसले आमचे अशोकराव हे बाकीचे सगळे, त्यांनी सांगितलं वरडत होतं बा स्टेजवर, त्याची मफलर फिटलर गळ्यात टाकलेली, ते ऍक्शन असं कर्तृत्व शून्य. ते म्हणाल नगरपालिकेचा दवाखाना कुठे? नगरपालिकेचा दवाखाना आता आम्हाला काय माहिती रे बाबा, बाकीच्या दवाखान्यातलं औषध तुला जमत नाही आणि नगरपालिकेच्या दवाखान्यातलं औषध तुला लागू होतं, त्याची कल्पना आम्हाला नाही ना. नगरपालिकेचा दवाखाना मी बंद केला नसता, ह्याच्यासाठी खास ठेवला असता. आणि तिथं खास औषधं ह्याची असायची, कुत्र चावलं की इंजेक्शन पोटा. नगरपालिकेच्या दवाखान्याची हिस्साची होती की कुत्र चावलेले. हक्काच्या अंतरावरती तुम्हाला सांगतो, कॉटेज हॉस्पिटल आहे कैलासवासी नामदेवराजातला. म्हणजे आता 300-400 मला वाटतं 500 का 600 कोटी 200 बेडचं आता विस्तारित झाले. आणि तुझ्या घराला तर चिटकूनच आहे, तर ती नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाते. अक्कल पाहिजे ना. आणि ते पालकमंत्र्याला सांगते, साहेब तुम्ही आमचे पालक आहेत आणि तू त्याचा बालक आहे काय. तेवढे नगरपालिकेचं हॉस्पिटल करा. ते आपलं मुरक्या हसतं, काय बोललं पालकमंत्री आमचे. कारण त्यांना माहिती महाराष्ट्रातले नगरपालिकेचं एकही दवाखाना चालू नाही, आरोग्य केंद्र चालू नाही. कारण शासनाला ते परवडत नाही. मग तुम्ही बार्शीला विचारा, कुर्डवाडीला विचारा, तुम्हाला सांगतो दुधनी, अक्कलकोट, पंढरपूर किंवा महाराष्ट्रात कुणी सांगावं नगरपालिकेचा दवाखाने चालू. मी पुन्हा इथे येणारच नाही तुम्हाला बोलायला. पण आता ते चावलेलं त्याला काय करावं? ते सांगितलं पाणी पुरवठा असं झालं तसं झालं.
अरे पाणी पुरवठ्याचं करमळ्या तालुक्याची कुठं येऊन ठेवला म्हणला माझा करमळा, म्हणजे इथं बी घोडा लावायचा. कारखाने इथलं इथं मुली सगळ्या त्याच्या करमळ्या सिटी सर्वेला जावं बरं नोंद आहे का बघा. हीच मुळात कैलासवासी नामदेवराव जगतापांच्या जागेत राहते. आणखी देऊन म्हणतो कुठे नेला माझा करमाळा, चल मांगेला घेऊन. आणि ते गमतीशीर गोष्टी अशा आहेत बंधूंनो, त्यांनी पाण्यावरती प्रश्न उपस्थित केला. अरे येड्या, ह्या करमाळ्या तालुक्यामध्ये पहिल्या मुली कुणी देत नव्हते. इथल्या इथं सुई देवीचा माळ रामबापुरा, ती गल्ली ती गल्ली, सुतार गल्ली, कानाड गल्ली, चांगुड गल्ली होतं सुरू पाहिजे. काही मुली बाहेर जात असेल, पण बाहेरच्या मुली इथं देत नव्हत्या का, तर पाणी नव्हतं आणि मळ होती. करमाळात पाणी वाचून करमाळा ही संकल्पना, ही म्हण कैलासवासी नामदेवराव जगतापांनी खोडून टाकली. पहिलं तुम्हाला सांगतो 1952 मांगी टँक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातून तिचं उद्घाटन केलं. आणि सुद्धा फरशी रेकॉर्ड जाऊन बघा, पहिल्या मांगी टँक तयार झाला. कुकडीचं पाणी इथपर्यंत कैलासवासी नामदेवराव जगतापांनी 200 किलोमीटरवरून आणलं. त्याच्यानंतर उजनी उभा केली. मी माझ्या काळामध्ये दहीगावून तुम्हाला सांगतो करमाळा शहराला पाणी आण, तुम्ही साक्षी आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला. महाराष्ट्राचे 11 वेळा मुख्यमंत्री असणारे आमचे विलासरावजी देशमुख साहेब, त्यांच्या लातूरला सुद्धा पाणी पुरवठा रेल्वेने करावा लागला. तेवढ्या लांब जाण्यापेक्षा आमच्या उशाला असलेलं, पायथ्याला असलेलं कर्जत तालुक्याची पाण्याची अवस्था काय होती. पण माझी माता भगिनी तुम्हाला सांगतो 10 फुटीला पाणी आणून दिलं नाही. आम्ही त्या काळात 2 टाइम पाणी सोडले. 2 टाइम नगरपालिका आमच्याकडे वॉटर सप्लाय आम्ही विसरू नका, लक्षात ठेवा. तुमच्या विसर भोळ्यापणामुळेच ही पोली आत घुसायला लागल्या. बर चांगली बी नाही, खरगुली लुटभरी असली. मराठी कुणीतरी म्हटलं बातम्या दोघा ठिकाणी की विकास नाही, विकास नाही, विकास नाही, विकास नाही म्हणतात पुढची माणसं. आणि हे त्याच्यावरती चिडतात. अंदर की बात तुमको मालूमच नाही. एक फकीर होता, मशिदीत बाहेर बसायचा, कुराण पठण असायचं. त्याला कुराणामध्ये अल्लाह ताला ने सांगितलं की ब्याज के पैसे खाने का नहीं, जो लोग बुरे हैं, बुरा काम करते हैं, उनके पास से कभी पैसे खाना उनका खाने का नहीं तो तुम गुनहगार होगे. ये हमारे कुरान में लिखा है मुस्लिम समाज. आणि त्यात एक आवर्जून गोष्ट लिहिली, कोई भी लावारिस वस्तु, कोई भी लावारिस वस्तु अगर आपको मिल जाए तो पहले 3 बार उसका ऐलान करो कि भाई ये किसकी है, भाई ये किसकी है, भाई ये किसकी है. अगर उसको कोई हक जमाने वाला नहीं है तो तुम रख लो. हे कुराणामध्ये दिलं, आमच्या गीतेत दिलं. पण असा फकीर होता, त्याला कोंबडा खायची इच्छा झाली आणि नेमकं एक कोंबडं त्याच्या दारात आलं. त्याने 2-4 दाणे आपल्या झोळीतनं काढले, पुढे टाकले, कोंबडं जवळ आले, गप्पीन धरले. आता धरल्यावरती त्याच्या लक्षात आलं की कुराण में गुन्हा आहे,
हे गुन्हा आहे. मग आता पुराणाच्या बी विरोधात जाता येणार आणि कोंबडं खायचा बी मोह सुटाना. त्यानं झालं सँडविच मध्येच गुची झाली, पण ती डोकेबाज होत, त्याने मधली छक्कल काढली. आल्ला को भी फसाएंगे मानला आणि इनको भी फसाएंगे, मुर्गा खायचे. मग त्यांनी काय केलं, चांगली एक कल्पना त्या डोक्यात आली. कोंबडा हातात धरला आणि मोठ्याने वरडला, ये मुर्गा किसका. मनात म्हणला है हळू, त्याला कळलं एवढं, परत उठवायचा, ये मुर्गा. मनात म्हणायचा किसका आहे काय. आता बघणाऱ्याला वाटायचं की नुसतं मुर्गा मुर्गा म्हणतो, किसका म्हणतच नाही ना, की त्यालाच माहिती होतं ते म्हणतो म्हणून. भास म्हणला अल्लाचे गुणाचे माफ होय मला. कोंबडा खाल्ला, विकास झाला नाही, विकास झाला नाही. हळूच म्हणतात आमचा जनतेचा कुठे, आमचा विकास तुमचा केला, भकास खांचा झाला. म्हणून मी खोटे बोलतात विकास कुठे, विकास चिकन विकास गॅरंटी. त्याची जाऊन गाठ घेऊन ये म्हणा तिथे. आम्ही केलेले सरपंच पालकमंत्र्यांनी सांगितलं की चेहरा मावरा बदलून टाकू शहराचा. आधी पार्टीचा बदला, तुमच्यामध्ये काय चाललंय त्या गोष्टीचं थोडस विचार करा. 200 कोटी देतो, इतके देतो. बंधूंनो, प्रत्येक वस्तू देताना आम्ही जीएसटी भरतो. आमच्या लेकराला बिस्किटचा पुडा जरी घेतला तरी त्याला पिंटूचे जीएसटी आहे का नाही. तुम्ही व्यापारी 18%. मग ही पुढारी असं का म्हणतात, ही मंत्री असं का म्हणतात, मी देतो. बापदादाची इष्टी टिकायची त्या घरातले द्यायचे आणि देवाच्या अंगाला देवाला लावायचा आणि आम्हालाच म्हणायचं देतो. आमचा हक्क दिलाच पाहिजे आणि देतो. ह्या स्वभावाचे तुम्हाला सांगतो आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाचा स्वभाव असा आहे. ते क्लिअर सांगतात, अरे तुमचंच आहे, तुम्हाला देतो, फक्त अधिकार माझ्याकडे तुम्हाला द्यायचा. तर हे तुमचंच आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांचं वाक्य. लाडकी बहीण योजना ह्यांनी आणली, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. आता ह्यांच्यात वाद सुरू झालाय. एक म्हणतो तिजोरी माझ्याकडे, दुसरं म्हणतो किल्ली माझ्याकडे, तिसरं म्हणतो मी वर दारावर बसलोय. अरे आम्ही काय चुना घालून बसायचं ना, ऐकता ना तुम्ही रोज असल्या भानगडी. पण तरी सुद्धा मी तुम्हाला आश्वासित करतो की आम्हीच चेहरा मोहरा बदलून टाकणार. आणि आतापर्यंत ह्या तालुक्यामध्ये विश्वासाचं, भरोशाचं आणि तुमच्या शब्दाचं, तुमच्या मनातलं काम फक्त जगताप पार्टीने केलंय. हे जर केलं नसतं तर मी इथं आज आलोच नसून तुम्ही मला इथे येऊन दिलं नसतं. आता इथं पालकमंत्री म्हणले व्यापाऱ्यांना, कसं तुम्ही रे धुळीत बसता, कसं रे तुम्ही खड्ड्यात बसता. आता होते का नाही कोणाला माहिती. व्यापारी मला जर सांगितलं बरेच जणांनी वर्गानेच माणसं आणली. पिंटू शेट मी दोघा तिघा व्यापाऱ्यांना विचारले, त्यांनी मला काय सांगितलं माहिती का, आम्ही म्हणणार होतो पालकमंत्र्याला, जसं आमच्या पैशावर तुम्ही इशीत बसतो, बंगल्यात बसतो, आलिशान गाडीत फिरतो, तसं आम्हाला सवय झाली आणि धुळीत बसतो. कारण पैसे तुम्हाला द्यावे लागतात ना.
साठमारीचा खेळ चाललाय, साठमारीचा. ते पहिला मदाऱ्याचा खेळ असायचा चौकात, आणि मग तो जादूचा खेळ असताना तुम्हाला सांगतो मध्येच ते जादूगाराचं काहीतरी व्हायचं की आम्हाला क्या शौकत भाई देखायचे नाही तुम्ही. मग त्याचा आमच्या मदारी भाईने उठायचं, त्यांचा पोटाचा अंदाज कोण जादूगार है जो मेरे को ललकारा है सामने आ, तू त्यांचाच असायचा. तो आत यायचा, मैंने तेरी जादू बंद पाड दी. मग काली कलकत्ते वाली हो जा आमको तुमको, तिथं खोपडीला हडकं खिडकं अशी फिरवायची बा काय. मग अशी लोक उभारलेली असायची. मग ते बराच वेळ असं काहीतरी कालवा भांडण झालं की ती 10-10, 5-5 पैसे घ्यायची, खिशात घालायचे. खेळ झाला की दोघं दोन्हीकडे टोपल्या उघडायचे, तात्यात हात घालायचे, निघून जायचे. आता हिकडलं बी तसे, हिकडलं बी तसे. त्यांचं खोटच भांडण आहे, खोटं भांडण आहे. त्यात तनु देवीचा बळी जाणार आहे. तनुबाई ऐकत असेल तर ऐक. एक शायर ने बोला है, इस दुनिया में आए हो तो जीने का तरीका सीखो. तो गए, इस दुनिया में आए हैं तो जीने का तरीका सीखो. गैरों से और दुश्मनों से कोई खतरा नहीं, अपने पे नजर रखो. आता आमचे पालकमंत्री महोदय साहेब म्हणले, त्यांच्याकडे बघून वाटतं का तुम्हाला हे टक्केवारी खातील म्हणून. तर कोण वय म्हणले, मी आहे ना, तिला काय कळते हिशोब. काय गंमत आहे, काय तुम्ही संस्था चालवताय, काय करताय. आमच्या असं दिलं बुमरेश्वर काय दुमवतील, काय सुद्धा उमेद नाही. तुझ्या माहितीचा एक सांगतो, काय गुमवणारा मी एकटाच आहे, आणि त्याच्यामुळे ही सगळ्या आबती. ह्याचं नाव आहे गुंबळे. काय ही कुठंही देत बसत काय, ह्याच्या नको मला सांगू. काय फक्त मध्ये काही दिवस चालले, मध्ये काही दिवस तुम्हाला सांगतो येड्याच्या सुद्धा सोंगट्या पडतात, येड्याच्या सुद्धा सोंगट्या पडतात. त्याचं कारण आहे, किसी को कुछ नहीं आता, किसी को कुछ नहीं आता, आता है उसका वक्त, और वक्त आया बाद सब कुछ आता है. तसा टाइम आलता, आता ती गेला, त्याचं त्यालाच कळणार. त्यांनी करू नये. आता त्यांनी षडयंत्र रचले, तनुबाईला गोळा लावायचा, त्यांच्याची हात जुळवणी केली. आता तुम्ही जास्त कबड्डी दे नाही, संजय मामा करू दे नाही. मग आता तुमचा माझा स्वभाव सारखाच आहे, मी पडद्याड खातो, तुम्ही उघडं खाता. गरजे वडेकर आणि हो पारगावकर, ते पारगावचे काय. त्यांना निधी पोच झाला, त्यांना सांगितलं तुम्ही 2 नंबरला राहा, जगताप निवडून येणार आहे, कोणूबाई 3 नंबरला गेला पाहिजे. या सूचना दिल्या त्यांनी त्यांच्या काही ठराविक लोकांना, जे फुटणार नाहीत त्यांना, आणि यांना निधी बी दिला. मग त्यामुळे ते म्हणलं नाही काल, काय म्हणलं, बिना मामाने अपक्ष असताना 900 कोटीचा निधी आणला आणि विकास केला. आता आम्ही केला, आमच्या बापाने केला, ही दिसत नाही व्हायचा. ते मला म्हणलं तसं, ये मुलगा विकास केला, यांनी दिलं. ती 29ची स्वप्न बघतोय आमदार व्हायची. किती ईडी माणसं आहेत राहू, भांडायली माणसे. ती पोरग बी तसलं, ती करण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवायला लागला. तुझा बाप राज्यमंत्री असताना, तू बिटर गावचा आहे का नाही,
बिना बागल जोपर्यंत आमदार आणि मंत्री होता तोपर्यंत तो शपथ घेऊन सांग असतो कॅमेरला पाणी सुटलं मागितलं आणि मी आमदार झाल्यावर दाऱ्यावर मास आलं मास राम बी भिजो मास बी खा फिर सोडलं होतं आणि करमायच्या पाण्याचा प्रश्न विचारतो कुठे काय काही शॉकांची काय अवघड होत गमतीशीर गोष्टी हे आता सगळं 29चं स्वप्न बघ गमतीशीर बांधवानं माणसं कुठल्या घमेंडीत असतात कशात असतात मला माहित नाही अरे उद्याचा भरोसा नाही कित्येक जणांची आपण बघतोय अवस्था अरे काल भेटला होता लोका गेला 29 पुत्र राहील जरी राहिला तरी भाजप 29 पर्यंत नंतर इलेक्शन कावाच लावणार नाही ह्याला काय म्हणतात आणि त्यालाही पुढचं सांगतो सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्याचा नंबर आलाय 29ला आरक्षणच आलं तर काय करणार पण ते डोकेबाज आहे तू म्हणला तसा घुमरे घुम होतो दिग्विजय बागलचा दिग्विजय कांबळे करून टाकील ते नाही केली तुम्हाला मैं कोणता खाप देखता तो शेत चिल्ली की पैदास गमतीशीर गोष्टी जर नाही घडलं तर बोला मंत्री महोदयांनी साहेबांनी सांगितलं आम्हाला की आम्ही टक्केवारी खातो खायची म्हणले आम्ही टक्केवारी खातो तुम्ही तुमची लेकरं जेवणात आणून सांगा डोक्यावर हात ठेवून तुम्ही टक्केवारी कधीच खात नाही म्हणून अरे आता फळचे फळ खात आला का काय आता खान काल मला वाटतं काय झालं संपू दिला का मी तुला सांगतो गोरेपेक्षा आम्ही काय कमी येत नाही तो 9:30 वाजेपर्यंत करतो म्हणजे आम्हाला करता येत नाही कायदा सगळं करता येत नाही हा त्याला काय असते शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्याला अन्याय होतो म्हणल्यावरती शंभूराजे तुझ्यावरती केसेस झाले तू आज जाऊन बसल्यामुळे मी बसलो म्हणून काही जामीन द्यायची नाही काय तर कायदा सुव्यवस्था टिकवायची मी आपलं असं मजेत म्हणलो बऱ्याच जणांनी दवाखान्याचा ह्याचा त्या पोराने प्रश्न काढला मी बोलता बोलता राहील सामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा मंगेश चिवटे लय झालं मला वाटतं 30-32 वर्ष 35 वर्ष वय असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अतिविश्वासातून तो आरोग्य दूत म्हणून काम करतो करमळ्यात करतो महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना तुम्हाला सांगतो त्यांनी उपचाराची व्यवस्था केली हार्ट ब्रेन किडनी इतके गरीब माणसं की ज्यांची खायची भ्रांत आहेत त्यांना त्यांनी नीट केले स्वतःच्या कर्तृत्वावर जे चांगले ते चांगलंच बनलं पाहिजे मी मंगेशला सांगणार आहे महेश तू शिवसेनेचा बिबटेस एक युनिट आणला का गोळ्या औषधच इथं ते आमच्याच नाव निवडत ते दवाखाना कुठे तुम्हाला काही सोय करता येत नाही का बरं किरकोळ बाप तुमच्या ह्याच्यात अधिकारात त्या एकनाथजी शिंदे साहेब
ते तुम्हाला समक्ष बोलले. आमचे उद्योग मंत्री ते तुमच्याशी बोलले. थोडं पाणी असतं दे रे बाबा. आमचं कुणी दाखव. आम्ही मी कारखाना चालवला. मी डीसीसी बँक चालवतोय. मी शैक्षणिक संस्था चालवल्या. विलास गुंबळे सारख्या चोरल्या नाही. बागलाच्या पोरांनी काल सगळ्या महामानवांना सत्पुरुषांना अभिवादन केलं. अरे वाक्य तसा विचार त्यांचे करायचा नाही. डोक्यात तोंडात नुसतं नाव घ्यायचं. त्यांनी माणसं फोकलत असते. त्यांनी सांगितलं शाहू शिक्षणाचे ज्यांनी त्या देशातल्या सगळ्यांना शिक्षण मुक्त केलं. शाहू त्यांच्या सावित्री फुले, शाहू फुले, हे ज्योतिबा फुले, सॉरी ज्योतिबा फुले, शाहू ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांचं नाव घेतलं. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी शिक्षणाची गंगोत्री वाहिली. मग त्याच्या पुढे लगेच जोडायचं. माझ्या काकांनी चोरली. ती कोणाची बी संस्था चोरतो बघा. सभ्य चोर आहे. खरे खोटे सभ्य चोर आहे. पण ती कळून देत नाही. घराबाहेर येत नाही. आत्म कार्य करतो. बघू काय करायचंय ती. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं म्हणून हा हे सगळं बोलत असताना उशीर झालाय. टाइमपास संपलाय. उद्या जळके वडेकर म्हणजे आमच्याबद्दल काहीच बोला नाही. म्हणून हे मला वाटतं बोललं. काल त्यांची इथे सभा झाली. सगळ्यात येड्यांमध्ये ती शहाणा वासरात लंगडी काय. त्यांनी सांगितलं की आम्ही जातीवर बोललो. आता हे प्रसार माध्यम आहे. कोण काय हे बोललं ते सगळ्याला माहिती. मी जातीवर नाही बोललो. व्यक्तीवर बोललो. उमेदवारावर बोललो. पण शून्य बुद्धीचा शून्य विवेक असलेला चौघडी ते जर शिकायचं खोंड असतं का बेमट तसलं बिन आखलीच काय बॉम्ब लावा. त्याची लायकी तरी का आमच्यावर बोलायची. पण आपल्या जे सुख घेऊ द्या. त्याला काय असते. मग हातीचं तुम्हाला सांगितलंच की म्हणला ह्यांच्याच घरातले ह्यांच्या संस्थेतले सगळे नोकर तिथं लावले. माझ्या संस्थेतला एकच आहे फक्त. त्याचा समाज तिथं जास्त म्हणून वाघमारे. आमच्या अब्दुल्ले सरची मंडळी अब्दुल्ले सर नाही. सरची मंडळी असली म्हणजे काय ती काय माझ्या संस्थेत आहेत का कामाला. अब्दुल्ले सर माझ्या संस्थेत कामाला आहे आणि घरी गेल्यावरती त्यांच्याकडे कामाला आहे. हे बरं आपलं नाही तसं. मला आम्ही सगळे उमेदवार आम्हाला मिळालेच नाही. मला चौकशीचे उभा केले बांध गेलेले जिथं सगळ्याची ओळख तुम्हाला करून सांगित. त्यांनी सांगितले टक्केवारी खात्यात आणि माझ्या भावाने ती टक्केवारी 50 लाखाची. आपण त्याला नाव ठेवू की कुठे जर पिल्लू पाहिलं तर त्याला नाव ठेवतो टाण्या गोट्या मोठ्या म्हणून. कशात खाली ते नाव सांग ना त्या टक्केवारीचं. हा काय अवस्था आहे म्हणला रस्त्याची. विचार की तुझ्या चुलत्याला सरळ डोळ्याचा आहे तो दादा सावंत. विचार 2 महिन्याखाली दत्त मंदिर ते कोर्टाचा रस्ता त्यांनी केलाय. काय अवस्था आहे त्या रस्त्याची. तिथं तुम्हाला सांगतो नवीन भाजी मंडईचे सगळं मंदिर खालचा निलज रस्ता केलाय. 15 दिवस राहिले नाही. आणि मी तुम्हाला विचारतो रस्त्याची काय अवस्था आहे.
तुम्हाला कोणा बोलता आला नाही, तुला चुलताय ठेके ह्यांचेच, आणि ह्यांनी सांगायचं. आणि डॉक्टर मला म्हणतोय आता तुमची पिढी चांगली निघली नाही त्यात आमचा काय दोष आहे. आज तुझ्यासारखी पैरसच कशी निघली हीच मोठा दोष आहे. आणि ते संशोधन सुद्धा आहे. तो आमच्या पोरांच्या काय लागा बरोबरी करतो व आता त्यांच्या तोंडावर कौतुक करू नये. माझे संस्कार संस्कृती तशी आहे, तुझ्या बापासारखी नाही. याज बट्टा फुगवा फुगवी काय, पण त्यांना बुद्धी असली पाहिजे ना. लोक म्हणायची जसं अन्न आहे ना तसा विचार आहे, जसं अन्न आहे तसा विचार आहे. सगळ्या कर्मा शहरातलं तुम्हाला सांगतो मलमूत्राचं पाणी जळक्या वाड्याला जातं, आणि ह्यांच्या सगळ्या मोटरी त्यांच्या शेतात पाणीच नाही, ते सगळं रान भिजवतात आणि ते अन्न खात्यात. आता इथे किती बुद्धीचे लोक आहेत बाबा, अवघड आहे. मग त्याला आता त्या अन्नाचा दोष होणारच की. हा अरे बेनत्या, तुझं 50 वर्ष झाली, तू ग्रामपंचायतीचा मेंबर सुद्धा झाला नाही. आमचा पोरगा नगराध्यक्ष झाला, उपनगराध्यक्ष झाला, शंभूराजे मार्केट कमिटीचं संचालक आहे, तुम्हाला सांगतो तुमच्या खरेदी विक्री संघाचं चेअरमन आहे. मी आता ते सांगणार होतो, शुद्ध असून तुमच्या ध्यानात नाही, घेऊन ध्यानात आहे हे ध्यानात घ्या. म्हणजे तुम्ही घ्या असं म्हणत नाही, तर आमचा जय भीम आमचा कांबळे त्याच्या शिलत्यावरती गुलाल मिळाला तरी पडला नसता, पण जयवंतरावचा हात लागला. मी खाली एक गोष्ट सांगितली ती लाकूड तोडायची. आता लय वेळ होईल म्हणून ती काही घेणार नाहीये. तू बाबा आमच्या नादी लावू नको. काय म्हटलं माहिती का, सार्वत्र निवडणूक नाही म्हणले. तुम्ही क्लिप ऐकायची, आज नगरपालिकेची सावत्र निवडणूक लागली मला. सावत्र ज्याला वाक्य नीट उच्चारता येत नाही कशाला बोलते मला काही कळतच नाही. सावत्र म्हणजे हे सगळे डोक्यावर पडलेले, आणि नुसते डोक्यावर नाही मधोमध टाळूवर. हे सगळ्या बंगाळलेल्या पायदाशी लय कुणी कुणाचं सांगू नये, कोण किती लायकीचं आहे, कोण किती कशाचं, हे सगळं मला माहिती. तुम्ही कारखाने संपवले, सगळ्या संस्थांचं वाटोळ केलं, शेतकऱ्यांच्या पगारी दिल्या व बिलं दिली नाही, आदिनाथ बंद पाडला, सगळं बंद पाडलं. पत्रकार आहेत तुम्ही, मकाईचे कामगार आहेत, कुंभेत आहेत, त्याची तूप फिरत होती का नाही. 14 कोटी रुपये ज्यांनी रक्ताचं पाणी केले, कष्ट केले, त्यांची पगार सुद्धा 14 कोटी रुपये शासनाने देऊन ह्यांनी दिली नाही. त्यांना काय अधिकार आहे. आणि ती म्हणला पालकमंत्री साहेब, ठेकेदारीवरती काम करणाऱ्या माणसांना कायम करा. अरे ठेकेदारीवरती डीसीसी बँक काम करते, ठेकेदारीवरती जिल्हा परिषद आहे, ठेकेदारीवरती चौकटी, जाऊ दे त्यांना, जाऊ दे, ते असे फिरणारच आपल्यात, जाऊ त्याला वाट करून द्या. तर ते कचेरी काय म्हणतो तुम्हाला सुटू ठेकेदार पद्धतीवर आहे. दवाखान्यात कित्येक माणसं ठेकेदार पद्धतीवर आहे, शासनानेच ठेवले. ते म्हणतं काय करा.
तर या ठिकाणी मला सांगायचं की त्या माणसाने सांगितलं, त्या कनेरीने, माझे शब्द नाहीत हे, तो कनेरे काय म्हणाला की 1400 कोटी रुपये आमच्या गरिबाचे बुडवले, आमचा पगार मागितला असताना दिला नाही, तू पुढं उकरंड्यावरचा भात खाऊन मरतील आणि आमच्या पैशातनं तुझ्या दोन्ही पोरीचं लग्न कर. असा एक तरी माणूस आम्हाला कोण जवळ गरीब बोललाय का दाखवा, आणि बोलला तर आम्ही तुमच्या पुढे येणार नाही. पण हे नाक कापलं तरी म्हणतो भोकाय की भोकाय, मीठ घातलं भोकाय की भोकाय. गमतीशीर गोष्टी त्यांनी सांगितलं. आता तुम्हाला सांगतो, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. काय हा सूर्य आणि हा चंद्र. आता चेअरमन साहेबाच्या बाबतीतली एक क्लिप एक जणांनी माझ्याकडे टाकली. काय नाही ते एक मिनिट हा, पहिल्यापासून. नमस्कार. काय नाही ते बँक काय सुरू होते पाहिजे, 3 दिवस पाहिजे, खूप आहे 8 दिवस थांबले, 5 दिवस थांबले, मोठा फरक पडला नाही. किती वेळ फोन करू? स्टेटमेंट आहे का माझा मी काय तू ऐकून घे, आमच्या घरात केलं कोणाला, आमच्या घरात केलं, माझ्या आईला केलं, कोणाला केलं का? तुम्ही तुमच्या पदाने उभा राहिला, तुमच्या घरात करतो उभा राहिला, आमचे पेमेंट दिले समजा आमचं काय नाव राहिलं तुमचं नाव बँकेचं. काय तुम्ही अध्यक्ष बँकेचे, तुम्ही अध्यक्ष, तुम्हाला करतोय मी का बात असते कोण बंद केला? आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोलले, उद्योग मंत्री बोलले, खाऊ बोलले. मी काय मनाने बोललो का? पुरावा कसा त्यांनी आमचा द्यावा. त्या गोष्टी बंधूंनो गांभीर्याने विचार करा की बाजार लुटायला निघालेले हिजडे काय ह्यांच्या नादी लागू नका. मी आई कमला भवानीची शपथ घेऊन सांगतो, माझ्या दोन्ही मुलाची शपथ घेऊन सांगतो. इथं श्रीनिक शेट आहेत, आमच्या भाभी आहेत. मला भाभींना उमेदवारी द्यायची होती आणि त्यांना नगराध्यक्ष करायचं. मी श्रीनिक शेटला शब्द दिला. श्रीनिक शेट कुठे आहेत? विचारा त्या. सामाजिक चळवळीत काम करणारा माणूस आहे, सगळ्याला घेऊन जाणारा माणूस आहे, स्वतः जवळ खाऊन तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी करणारा माणूस आहे. अरे मी नस ना नस ओळखतो, नस ना नस ओळखतो प्रत्येकाची. मला गुणवत्ता दिसते दीपक गोळ मध्ये. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. रानात कामाला बैल घ्यायचा म्हणल्यावरती आधी मी बघत असतो कापणीला कसा आहे, चौकात कसा आहे, काच लांडाय का, खांड फासोळी नाही ना, खांद्याला कसा आहे, चिंगोटीला कसा आहे, रंगोटीला कसा आहे, नकीला कसा आहे. मग हे सगळे बघितल्यावरती मी सांगत असतो मारफाप. मग आम्ही ओळखलं हे करतोय, पहाटे काम करणारे, रात्री करणारे. जरी कुठल्या पार्टीतनं निवडून आला तरी करायचं काय? तुमचं काम झालं म्हणजे बाहेर झालं. मग दीपक ओळखला विचार तजुर्बा है भाई हमको, तजुर्बा 66 साल की उम्र है हमारी ये उम्र में हम कितने सांप कितने कुत्ते देखे हैं, हमने इस उम्र में कितने सांप कुत्ते देखे हैं. देखते ही हमारी नजर पहचानती है कि साला चाटने वाला कौन है, काटने वाला कौन है. तसं तुम्हाला सांगतो, काम करणाऱ्याला आम्ही ओळखतो.
आणि त्यालाच नेतृत्व करायची संधी देतो, घरातलं उभा करत. ती म्हणलं नाही 20 वर्ष झालं आम्ही काय ते हे काढतो जाहीरनामा, वचननामा. काल बागलाचं बाळ म्हणाल चिरंजीव दिग्विजय, आम्ही वचननामा 20 वर्ष झालं काढतो, एकदा तरी आम्हाला संधी द्या पूर्तता करायची. तुम्हाला हे ओळखलं नाही, पुरतं ओळखलं, तुला कशी संधी देतात? तू वाचित सुद्धा नाही तर पीठ टाकून देतात तुला. अशा या गोष्टी आहेत. तर मी घरच्यांना उभा करणार नव्हतो, तुम्ही सगळ्यांनी मागणी केली. वैभवला बी उभा करणार नव्हतो, जनतेतनं मागणी आली, त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. उद्या असो, मी कोणाची शिफारस करत नाही. मला तुमच्या मनात राहायचं, तुमच्या नजरेत राहायचं, तुमच्या नजरेतनं उतरायचं नाही. म्हणून मी चुकीचा माल विकत नाही. तुम्ही मागाल तोच तुम्हाला देणार, ही माझी खासियत आहे. आता झालं, आम्ही बी आता फार 60च्या पुढे गेलो रे नारायण. आयुष्यात कधीच चुकीचं वागलो नाही, कुणाची गद्दारी केली नाही, माझ्या शब्दाला मी कधी फूस लावली नाही. आणि आता लावतो का? विश्वास असला तर द्या, मत नसेल तर माझं बी नाही. दिया उसका भी भला, दिया उसका भी भला. आम्ही ह्या जातीची, ह्या वंशाची, ह्या खाणीची औलाद आहे आमची. आम्ही नाराज तुमच्यावर होणार नाही, पण दुःख एक वाटेल तुम्हाला लगा फसवलंय. म्हणून तुम्ही फसू नये म्हणून मी इतका घसा कोरडा करतो. थंडी सुटली तरी नाही त्याला कोरड पडते. जरा विचार करा. आणि मला माहित नव्हतं ते, तिला मी लिहून दिलं ते चिठ्ठीवरती, बाईमध्ये काय बोलू नको, फजिती होईल. हा एवढं तुली त्यांनी मला सांगितलं, मला येते म्हणजे माझं मी बोलतो, तुम्हाला काय करायचं? म्हणलं अवघड आहे. आता तुमच्या सेवेसाठी पाठवतोय, माझ्या पोटाचे हाल होणारे हे निश्चित आहे. सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी आहे की 2 टायमाचं जेवण एक एक मला पोच करायचं. घरामध्ये वाद निश्चित होणार आहे, तुमचं करायचं का लोकांच करायचं? तर मी जी जबाबदारी उचलतो त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणून या ठिकाणी शिंदे साहेबांचे, लाडक्या बहिणींचे आणि तुमचा हक्क, तुमचा अधिकार तुमच्यापाशी देण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेला मत द्या. माझ्या पत्नीला द्या असं म्हणणार नाही, शिवसेनेला द्या. जगतापाला मत द्यायचं नाही, जगताप गटाला मत द्यायचं असं या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो. आपण बराच वेळ झाला, थंडी सुटली, तुम्ही माझ्या विचाराला ऐकलं, प्राधान्य दिलं, तुम्ही मला आशीर्वाद दिला. म्हणून आपल्याला विनंती करतो की चांगलं कर्म करण्यासाठी संधी द्या आणि धनुष्यबाणाला निवडून आणा.